टायगर सफारीला चाललो आहे आता. तिथं फोन अलाउड नाही आहे, सो कॅमेरा मस्ट आहे. कॅमेरा कॅरी केला आहे, कधी यूज करून मिळत नाही कॅमेरा. पण मॉर्निंग 6 वाजता एंट्री आहे तिथून. कुठलं गेट आहे ते? कुठलं? मदनापूर गेट आहे, तिथून एंट्री आहे आमची. सो लेट्स सी. बेबी खूप एक्साइटेड आहे. बेबी पण उठली आहे. सण आला. भेटू आपण. रिव्हर्स चाललोय. Left my baby crying, said she can't live that way. Left my baby crying, said she can't live that way. Till the love ain't chained down, it just comes and drifts away. Saw the sun in the distance look like a burning coin. Saw the sun in the distance look like a burning coin. Lord, I don't need no preacher, just that dust road to join. पुढे घे. येस. टायगर दिसलेला आहे. फायनली. Now I'm rolling through the valley, wind hums through my head. Yeah, I'm rolling through the valley, wind hums through my head. You can tell my woman I'm gone and I ain't coming back. तुम्ही घ्या म्हणजे तिला सोडायचं, एखादी वॉटर बॉडी चेक करून यायची. हाताकडे बघूया ना सोना. आमचं बर्ड बघा, याचे खूप फोटोग्राफ होतं. घ्या की तुम्ही. घेतला. पळायला या दिशेने आली. रानडुक्कर. पहिल्यांदा बघतोय माकड कसं पाणी पिते. थांबा, तिला या दिशेने पाणी द्यायचं तर ते येतील इकडे. कशी पाणी प्यायला लागल्यात बघा सगळी माकड. हा जो बर्ड आहे 4 स्टेटचा स्टेट बर्ड आहे. इंडियामध्येच का? ते पाहायला काहीतरी. सफारी झाली आता जस्ट. वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर रिसॉर्ट राईट नाव. हे पण ठेवतं त्याच्यामध्ये. पिकअप ड्रॉप सर्व हॉटेलकडूनच असतं आहे, रिसॉर्टकडून. कसं बघितलं टायगर सोन्स? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता मला.
किती जवळ होता, एकदम एकदम जवळ होता, एकदम म्हणजे एकदम जवळ, एक्स्ट्रीम जवळ होतं. मजा आली पण. दादा आम्हाला विदिन 15 मिनिट्स मध्ये दिसला टायगर, लगेच एकदम 15 मिनिटात. टायगर इज ना जुनाबाई आहे, जुनाबाई. काय घ्यायचं नव्हतं तरी घेतलंच ना. पण भारी स्टोर आहे, काय पण म्हणून घेतलं. हे काय आहे? आता सेकंड स्टे आहे, चाललोय आता. दुसरा दिवस चालू होतोय आज. सकाळी सफारी झाली, मस्त मजा आली. In 300 meters, turn left. जकुझी मध्ये जरा रिलॅक्स झालो आणि आता बाहेर पडलोय. आता लेट्स सी नेक्स्ट डेस्टिनेशन कसं असणार आहे. सगळं वसाड पडलं इथं. कसं बघा की पाणी नसलं की कशी मोठ्या. खरं इथं टायगर, मला तर आश्चर्यच वाटायला लागले खरंच की आपल्या भागात पाहिजे का इथं टायगर. काय काय नाही खरंच. उन्हाळा जरी असला तर आपल्या इथं एवढं हे नसते. विश्वजित पाटील. जंगल होम रिसॉर्ट मध्ये आलोय. आजचा स्टे चेंज झालं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. जस्ट हॅड फूड, थोडंफार खाल्लं. गरमी भयानक आहे. रूम टूर देतो तुम्हाला, रूम टूर फास्ट. ओके. इकडे वॉशरूम आहे, अजून एक आत वॉशरूम आहे. इकडे पण एक वॉशरूम आहे. शॉवर आहे इथं पण, 2 शॉवर आहेत. पण ही पण रूम छान आहे, म्हणजे नाहीच हॉटेल. कसलं भारी पेंटिंग आहे, खरंच आवडलं मला. आजच्या हायटीला एकटा चालू आहे. सलोनी आणि याज्ञसेनी दोघं पण झोपलेत. सकाळी लवकर पहाटे उठलो होतो 5 वाजता. 4:30ला उठलेलो मेन म्हणजे. 5 वाजता आम्हाला त्या गेटवरती पोचायचं होतं. सो आज हायटीला एकटा चालू आहे. आणि सँडविच आणि फ्राईज आहेत. काय आता एवढं गरम होतंय, डेंजर गरम होतंय, भयानक गरम आहे. हा पूल एरिया आहे त्यांचा. जो काय बाबू, तुला मजा आली का इथं? खूप आली मजा, खूप एन्जॉय करायला लागला ती. म्हणजे तिला असं खूप दिवस झालं बाहेर पण पडले होते. मुरगुडमध्येच होतो आम्ही, आणि मुरगुडमधनं कुठं बाहेर पण जाता येत नव्हतं. एन्जॉय केलं तिनं फुल ऑन. स्विमिंग पूल आणि जकोझी तर बाहेरच पडत नव्हती जकोझीतनं. आपण उद्या जायचं बाळा पुण्याला, जायचं ना. जाऊया का नको? जाऊया. पप्पांच्याकडे जायचं ना पुण्याच्या. पप्पा मम्मा तुझ्यासाठी थांबलेत, वाट बघत आहेत तुला. कृष्णा मामा. हो, कृष्णा मामा ते वाट बघतात तुझी. हो हो, झोका घेऊन जाऊया. ओके, आपण न्यू घेऊ ना तिथं झोका. ओके, हो अशा बांधलेला घेऊया आपण. ओके, येस. काय दिसतंय बघा की इथं छोटासा लेक आहे इथं, आणि असं पूर्ण व्ह्यू आहे आता. खूप भारी आहे. आणि लगेच इथं समोरच
म्हणजे हे झाडं लावल्यात की त्याच्या बॅक साईडलाच लगेच टायगर म्हणजे रिझर्व फॉरेस्टच आहे पूर्ण. म्हणजे तिथं टायगरचं मुवमेंट असते, कधीही टायगरचं मुवमेंट असू शकते तिथं. म्हणजे इतकं नेचरमध्ये आहे रिसॉर्ट, खूप भारी आहे. पण पक्ष्यांचा आवाज बघा ना. आजकाल सिटीमध्ये कुठं ऐकायला मिळते असे आवाज. तरी मुरगुडमध्ये बऱ्यापैकी चिमणी बिमण्यांचा आवाज येतोय, पण आजकाल चिमण्या पण दिसत नाहीत. पण मला कधी असं वाईल्ड लाईफ आवडत नव्हती, पण इथं फर्स्ट टाईम आल्यानंतर ना मला असं वाटतं की 1 वर्षातनं एकदा तर यायला पाहिजे आपण इथं. ह्यामध्ये मासे सोडले वाटतं त्यांनी, आवाज करायला लागलेत मासे पण. पाणी घेऊन चालले मम्मासाठी तिच्या. जायचं ना. आज रिटर्न चाललोय पुण्याला, सलोनीला आणि बेबीला सोडायचं आहे. जोगा खेळायचं, ये पहिला ब्रेकफास्ट करू आपण. समृद्धी महामार्गावरनं चाललोय पहिल्यांदा. आता जस्ट रस्त्याला लागलो. Continue on Hindu Hriday Samrat Balasaheb Thakare Maharashtra Samriddhi Mahama for 439 kilometers. याच्यातलं सगळं तुम्हाला ऐकू आलं असेल. चांगला आहे रस्ता का. पोचतोय राजगुरुनगरला संध्याकाळी. परत मग परवा दिवशी घेऊ द्या कोल्हापूर. चांगली झाली ट्रिप करत. जरा ड्राईव्ह करतो, नंतर भेटूया. Yeah, I saddled up my shoes, headed out at dawn.